नमस्कार मित्रांनो, आज आरबीआयचा मॉनिटरी पॉलिसीचा डिसिजन आला आहे आणि हा निर्णय स्टॉक मार्केट आणि सामान्य जनतेसाठी खूप महत्वाचा आहे. आरबीआयने आज रेपो रेट 5.5चा काही जो आहे तो बदलला नाहीये. म्हणजे सध्या होम लोन आणि कारचा लोन मध्ये काही बदल होणार नाहीये. आरबीआयने जीडीपी ग्रोथचा अंदाज फायनान्शियल इयर 2026 साठी 6.8चा मेंटेन केलेला आहे पर्सेंटचा. म्हणजे इंडियन इकॉनॉमी स्ट्रॉंग ग्रोथ मध्ये मोडमध्ये आहे. लिक्विडिटी बाबतीत आरबीआयने नवीन बदल केला आहे. आता 7 डेज ऑपरेशन्सला प्रायोरिटी असतील इन्स्टेड ऑफ 14 डेज. म्हणजे त्यामुळे शॉर्ट टर्म मार्केटमध्ये थोडं लिक्विडिटी अजून थोडीशी स्मूथ होईल. इन्फ्लेशन सध्या सॉफ्ट आहे, त्यामुळे आरबीआयने कॉशियस राहून थोडासा एक पॉलिसी न्यूट्रल ठेवलेली आहे. ओव्हरऑल मेसेज सिंपल आहे आरबीआयचा, की ग्रोथला सपोर्ट थोडासा केलेला आहे, इन्फ्लेशनला कंट्रोल आणि मार्केटला स्टॅबिलिटी बनवण्याकडे त्यांचा उद्देश आहे. आणि आता एक तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, की तुम्हाला काय वाटतं, की जसं आज मार्केट ग्रीनमध्ये क्लोज झालं या न्यूजमुळे, तसंच मार्केट कंटिन्यू करेल का? मार्केट आता परत बेरिश होईल, जसं सप्टेंबर महिन्यामध्ये आपण बघितलं?